किती अरे कोण धावणार ये आरडी एवढा मोठा आहे तुम्ही एकटे थांबवूया ना हो हा मला बी असेच लोक टिक्का लावून गेले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. शिरा झालाय काय राम राम सारे भाइयों, स्वागत है आपका शुभ शिवरकर के एक नए भसड़ में और एक नए व्लॉग में. काय सांगू तुम्हाला, लय दिवस झाले. इतके दिवस तुम्ही जे मागचे व्लॉग बघत आता ना, ते सर्व व्लॉग्स आहेत ना आपले जुने व्लॉग्स आहेत, सगळे जुने. म्हणजे हॅपी दिवस जेव्हा होते ना तेव्हाचे व्लॉग आहेत ते. आता कसं सॅड दिवस आलेत ना, म्हणून मी काढत नव्हतो व्लॉग. पण आता म्हणलं बाबा धंदा बी इम्पॉर्टंट आहे. तो सीन असं आहे की रात्रीचे 11 वाजलेले आहेत, 11 नाही 10 वाजलेले आहेत, सॉरी 10 आणि 11तला मला फरक काय ना, कारण माझा भेजा आउट झालेला आहे सध्या. भेजा मेरे को भेजा था भगवान ने, लेकिन इधर धरती पे आने के बाद मेरा भेजा गायब हो गया है लोगों की वजह से. क्या बताओ तुमको, ज्यादा रटगाना नहीं करता. वो क्या होता है कि भरपूर दुख मन में समा के जो हंसकर चले उसका नाम शुभ शिवरकर है. बरोबर बोललो की भाई, बरोबर आहे ना. म्हणजे मनात इतकं आतोतांत दुःख लपून तुमच्या समोर हसतोय, लोकांसमोर हसतोय, सर्वांसमोर हसतोय. म्हणजे गट्स पाहिजेत रे, गट्स पाहिजेत. सीन असं आहे मंडळी आता सीन असं आहे की उद्या आपल्या प्रियंकाचा हॅपी वाला बर्थडे. ते हॅपी बर्थडे असतं ना, तेच ते. आणि आम्ही इतके चांगले आहेत ना, खोटं नाही सांगा. मी भाई नाही रे, मी आहे ना भोळा शंकर आहे. माझं नाव आहे ना, तुम्ही कमेंट मध्ये लिहा भोळा शंकर. म्हणजे एखादा माणूस आहे ना 4 गोष्टी जरी गोड बोलला ना मला, तरी मी पागळून जातो. लोक आहे ना आरामात केस निघाला कापू शकतात. माझा सत्य केस निघाला कापू शकतात. म्हणजे तुम्ही माझ्या चाकू जरी गोपासला ना आणि समोरून येऊन म्हणला ना जाऊ दे भाव झालं, तरी मग म्हणतो चल जाऊ दे बाबा, घुसला काढतो वाजावे. अशी तर आहे माझी. काय सांगतो तुम्हाला, तात्पर्य एवढंच की स्वतःच्या आयुष्यात लोकांना एवढी इम्पॉर्टन्स देऊ नका की नंतर त्याच्या डोक्यात हवा जाईल आणि तो म्हणेल भाऊ तुझं माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. अरे सगळी मोह आहे. आम्ही लय लोकांना शिकवलंय, लय लोकांना उभं केलेलं आहे. खोटं नाही सांगत. मोठमोठे तोप लोक आहेत ना, मला युट्यूबचं विचारायला फोन करतात की भाऊ कसं काय काय. म्हणजे ज्यांनी मला आतापर्यंत फोन केला ना की भाऊ माझं इथं अडतंय तिथं अडतंय, शुभम शिवरकरनी 1 मिनिट बी न घालवता सगळ्यांची मदत केलेली. असं तर आपला स्वभाव आहे. आणि रात्री 11-10 नंतर जर मी एखादी स्टोरी लावली रडकी तुडकी, तर समजून जावा की भाऊ जरा गम मध्ये एवढा लोड घेऊ नका, सीन करून सोडून द्या. फक्त 11:30 वाजलेले आहेत आणि टाइम खराब चालू आहे म्हणून 2 घड्या घातलेले आहेत. ते बी खराब झाले, बंद पडलं जावं. ते बी बंद खरं माझं बी बंद पडकं घड्या घालतोय बी. बंद पडकं म्हणजे चार्जिंग केलेलं नाही, म्हणूनच टाइम खराब चालू आहे. काय तुझं म्हणणं नक्की का आहे का नाही? बाल्या येतोय ना. कोण आहे ते? बाल्या. किती अरे कोण धरणार आहे? ये आरडी एवढा मोठा आहे तुम्ही एकटे थांबवूया ना. अरे मोठा माणूस आहे बाई, तू मोठा माणूस आहे, तू थांबलाच पाहिजे. एकट्यानेच पडायची असते. माझं नाव का घेतलं भाऊ? हिले कोपऱ्यात झाले. The next day. सोपं नाही
राम राम सारे भाइयों, स्वागत है आपका दिल जले के चैनल पे। दिल जले, 3 दिल जले एक साथ बुके ले रहे, किसके लिए मालूम नहीं, बेकार विषय झालेला आहे। सो गाईज थांबा जरा, फोन आलेला आहे। हॅलो, हे काय 5 मिनिटं पोहोचल। हा चालतंय, खरंय खरंय, जिंदगी बेरंगी झालेली आहे। भैयाला म्हणलं तुम्ही तर रंग भरा, एक लाल रंग भरला, एक पिंक रंग भरलेला आहे। सो राम राम सारे भाइयों, स्वागत है आपका आपके भाई के एक नए चॅनल में। अचानक हिंदी का बोलायला लागलो, म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी इतक्या व्हायला लागलेल्या आहेत ना मग आयुष्यात, काय सांगू। दिल जले भाई, आणि डाऊनफॉल इतकं चालू झालेलं बघा। 4 व्हीलरवर 2 व्हीलरवर आलेलो आहे आम्ही, पण जेवढा आमचा डाऊनफॉल आहे ना तेवढ्यात तुमचा कमबॅक पण होणार नाही। 2 व्हीलर मी 2 लाखाच्या पुढे घ्यायचं, आता सरळ जायचंय आणि मोक्का, जिथं मी माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठं डिसिजन घेतलं ना तिथंच जायचंय। ले मोक्का ले चौका। थँक्यू भैया, धन्यवाद। भैयाने आमच्या आयुष्यात रंग भरलेले आहेत। चला सो गाईज, आता इथून पुढे सांगतो, कमबॅक असला होणार ना, आता विषय इगोवर आलेला आहे। काय सो गाईज हे बघा, 2 बेरंग माणसांकडे रंगीन फुलं दिलेली आहेत बघा। काय बोला आता तुम्हाला। सो गाईज मोक्काला आलेलो आहे आणि आपण इथं आलेलो आहे खास करून आपल्या प्रियंकाचा बड्डे करायसाठी। मॅडमजीचा पण बड्डे त्या दिवशी मी केला इथंच। सो आपल्या गँगला पण आवडलं होतं इथलं ॲम्बियन्स। सो आमचं ठरलेलंच की प्रियंकाचा बड्डे पण इथंच करू। मॅडमजीची कमी भासत राहिली तर चांगला असतं तर मॅडमजी पण या खुर्चीवर बसल्या असतं शेजारच्या, पण ठीक आहे, काय विषय नाही। आता बोला, काय म्हणत होते? एकदम हा छान पैठणीचा ड्रेस घालून आले, डायरेक्ट क्वेश्चन आहे इकडे आल्यावर। ॲम्बियन्सला शोभला असं जोरात आहे, जसा देश तसा बेस आहे की नाही? काय नाही, कसाही बेस असला लोक शेवट मारूनच जातात। खरंय खरंय। सो काय जण प्रेम बघा, प्रेम असंच आमचं काही काही होतं, आता नाहीये। त्यांना म्हणलं प्रेम बघा, प्रेम असंच काही काही आमचं होतं, आता नाहीये। आम्हाला बी असेच लोक टिक्का लावून गेले। सो गाइस जानो, काय पुरानी यादें ताजा हो गई इधर, मेरी पुरानी यादें ताजा हो गई इधर। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। तुमचं झालं असेल तर ते चेरी माझा डोळा होता, पण ठीक आहे, आता जाऊ द्या। उशिरा झालाय काय? हॅपी बर्थडे टू मी, डिअर। तुमचं झालं असेल तर ते चेरी माझा डोळा होता, ठीक आहे, आता जाऊ द्या। Meanwhile, सो गाईज मोक्कावरनं डायरेक्ट घरी चाललेलो आहे। डाऊनफॉल चालू आहे बघा तुमच्या भावाचा, पुढे 4 व्हीलरमध्ये फिरायचा, डायरेक्ट 2 व्हीलरवर फिरायला लागलेला आहे आता तुमचा भाऊ। काय बोलायचं, आता चालायचं। आणि बघा ही लोक असे आडवे यायला लागलेली आहेत मला, आणि चिराग भाऊ पण बघा ते त्याच्या गाडीवर आलेला आहे माग। सगळंच बेकार चालू आहे बघा आयुष्यात, माझे बेकारी चालू आहे, बाकी काय नाही। आता 5 वाजलेले आहेत आणि घरी चाललेलं आहे। शॉर्ट घ्यायला माझ्या लक्षातूनच गेलं तिथं आतमध्ये ब्लॉग काढायचं। काय झालंय, कोणी लिंबू विरवले का, काय झालंय काय माहिती, लयच अवघड होऊन बसलेलं आहे। पण ठीक आहे, यातून पण सावरू। तर लाईफमध्ये आहे ना नक्कीच रिलेट केलेलं आहे की आयुष्यात आवडती वस्तू किंवा आवडती व्यक्ती कधीच मला मिळालेलं नाही आहे। म्हणजे जे जे मला आवडलेलं आहे राईट त्या टायमिंगला मला जे जे हवं असतं ते त्या टायमिंगला कधीच आलेलं नाही आहे। मग ह्याचा अर्थ असं नाही होता की मी हताश झालो आणि सगळं सोडून दिलं, नाही। पुढं जे येणार आहे त्याच्यापेक्षा चांगलं येणार आहे, मला देवावर पूर्ण विश्वास आहे की ज्या टायमिंगला देवाने मला ते दिलं नाही ना, ते 100% सांगू शकतो की देव येणाऱ्या काही काळात मला त्याच्यापेक्षा चांगलं देईल, ह्याचा तर अनुभव आहे मला। सो चालायचंच। आता एक उदाहरण, ह्याच्यावरनं बी एक उदाहरण देतो। 1-2-3 वर्षापासून आहे ना मला गाडी घ्यायचं नाही का चाललेलं, मला गाडीच पाहिजे। इवन मी ह्या कंडिशनला आलतो ना की बाबा सेकंड हँड का आहे ना, सेकंड हँड गाडी घ्यायची। भरपूर फिरलो मी, सेकंड हँड गाड्या बघत फिरलो, बजेटमध्ये बसली न बसली नाही का, पण ते काय
झालं नाही काम माझं, सेकंड हँड गाडीचं पण माझं काम झालं नाही. पण आता आपल्याकडं ब्रँड न्यू आणि एकदम भारी गाडी, मग तेच असतं, ट्रस्ट दी प्रोसेस, ट्रस्ट दी टायमिंग. टायमिंगवर विश्वास ठेवा, एक दिवस तुम्हाला जे हवं आहे ते सर्व भेटणार. सो आता चला जाऊया घरी जाऊन पण मला आहे ना जायचंय मित्राकडे आता. आणि हे जर पोरग आहे का चिराग, लहानपणापासून ते माझ्यासोबत आहे, माझ्या वाईट काळात, चांगल्या काळात, सुख दुःखात, माझ्या प्रॉब्लेम्समध्ये, माझ्या भांडणामध्ये, जेव्हा मी लोएस्ट फील करत होतो, जेव्हा माझे हॅपी मोमेंट होते, असा एक पण मोमेंट नव्हता की ह्यो भाऊ आपल्यासोबत नव्हता. मी डोळे झाकून ह्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, एवढं तर 100%. A few moments later. 6:30 पावणे 7 झालेले आहेत आणि फक्त टी शर्ट चेंज केला, तोंड धुतलंय आणि निघालेलं आहे. मग असे तुम्हाला बोललेलंच निकेतनकडे चाललेलं आहे. सो तिकडंच चाललेलं आहे. बाय द वे भरपूर दिवसानंतर घरात व्लॉग काढला असेल मी. हा ना, लय दिवस झाला घरात व्लॉगच नाही काढला आणि हे बघून तुम्हाला काहीतरी आठवलं असेल. आणि बाय द वे भरपूर दिवस झाला तुम्हाला मी म्हणत होतो ना इंटेरियरचं काम चालू आहे, मटेरियल आणायचं आहे वगैरे वगैरे वगैरे. सो चालू आहे, अजून भरपूर दिवस लागणार आहेत. हे बघा गादी टाकून ठेवली बेडवर, कामच नाही चालत तरी. आणि इकडे बघा आपलं ह्याच्यात सेल्फीज 1 नंबर येणार आहेत आपले. असे सेल्फी काढणार नाही, 1 नंबर असे छान होणार आहे सगळं. अजून भरपूर गोष्टी राहिलेल्या आहेत, होऊन जाईल मे बी 1-2 महिन्यात होऊन जाईल ते हे सर्व असं काय. आणि खंत एकाच गोष्टीची वाटते की हे सर्व ज्याच्यासोबत मिळून प्लॅन केला ना, तो माणूस आज माझ्यासोबत नाही आहे. पण ठीक आहे, चालायचंच. ह्या पण बेडचं फक्त बेडच झालेलं आहे अजून आणि सिलिंग झालेली आहे. बाकी ते अजून वॉर्डरोब अँड ऑल भरपूर काय गोष्टी यायच्यात, ते पण वेळेनुसार होऊन जाईल. आणि हे बघा आमचे हॅपी फॅमिली, आमचे डॅडा आणि आमचा दाद्या कसे खाली मस्त एन्जॉय करतात. एन्जॉय दाद्या गाडी खेळतोय, फादर लक्ष द्यायला. सुख ह्याला हे बघण्यात जे सुख आहे ना, ते सुख आयुष्यात कुठंच मिळणार नाही, कुठंच मिळणार नाही. मी माणूस कसा जरी असलो, मी माणूस नीट जरी असलो ना, तरी हे घर म्हणजे स्वर्ग आहे. आणि हे स्वर्ग ज्याच्या नशिबाला येईल ना, खरंच लय भाग्यवान असेल ती पोरगी. सो चला जाऊया. आणि शॉर्ट तुम्हाला खोटं नाही सांगत, हे काल परवापासून 2 दिवस झालं मी जे बोलल ना, माझ्या तोंडून जो शब्द निघेल त्याचा डायलॉग होतोय. डायलॉग इन द सेन्स रिलेट करतोय मी स्वतःच्या आयुष्यावर, आतून मनातून न कळत जे काय निघतंय ना माझ्या तोंडून, भाई मी स्वतः रिलेट करतोय त्याबद्दल. पण ठीक आहे, होप सो असाच फ्लो आपला कायम राहील. आणि ज्याच्यासाठी एवढी मेहनत केली त्यातून नक्कीच आपल्याला काय ना काहीतरी फळ भेटेल. सो चला जाऊया, लवकर जाऊन येऊया. एक तर आज पण घरी जेवलेलं नाही, काल पण घरी जेवलेलं नाही. जेवतो आणि आपलं जेवतो, घरी आलं जेवतो, नाही तर शिवाय खायला लागेल. सो चला. तो गाईज आपण बघा लोणीत आलतो. भाऊ नुसता फोनवर बिझी असतो, भाऊला काही काम नाही. भाऊला अजून दणका बसलेला नाही. एक दणका बसला ना भाऊला, भाऊ बरोबर माझ्यासारखं होईल, सेम टू सेम. नो फोन एट ऑल, ओनली टाइमपास. सो बाय द वे बघा किती वाजलेले आहेत. अरे का रे, 8:48 झालेले आहेत. आता घरी चाललेले आहेत. ह्या गोड चेहऱ्याला कोण पटणार नाही असं होईल का? पण आम्हाला कोणाला पटवायचं पण नाही. आता बास आमची जिरलेली आता, ते पण चांगली. जेवायला आलतो, आता घरी चाललेलो आहे.